हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुमचं स्वागत करते नवीन एका आपल्या ब्लॉगमध्ये। तर अक्कलकोटवरून आम्ही आता दर्शन करून आलो आहे। तर पंढरपूरला पोहोचलो। आता किती वाजले? 2 वाजायला म्हणजे 10 मिनटं बाकी आहेत। पंढरपूरला आलेलो आहे। तर बघा पाणी किती सुकलेलं पंढरपूरचं नदीमधलं चंद्रभागा नदीमधलं खूप पाणी खाली गेलं। तर बघा खूप ऊन आहे। 2 वाजलेत, भरपूर ऊन आहे। सकाळी आम्ही पोहोचलो अक्कलकोटला 5 वाजता। त्याच्यानंतर दर्शन घेतलं। सर्व फिरून येता 12:30ला आम्ही पंढरपूरची बस पकडली सोलापूरवरून। त्याच्यानंतर सोलापूरवरून बस पकडली 12:30ला। तर आम्हाला किती 2ला 10 कमी असताना बसमधून उतरलो। तर आता दर्शन घेत आहे। चंद्रभागा नदीवरती चाललो आहे। भीमा नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे। जेव्हा ही नदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात प्रवेश करते तेव्हा ती वळण घेताना अर्धवर्तुळाकार म्हणजे चंद्रासारखी होते। चंद्राच्या कोरीप्रमाणे आकार धारण केल्यामुळे भक्त तिला प्रेमाने चंद्रभागा म्हणतात। वारकरी संप्रदायात तिला केवळ नदी न मानता माता मानले जाते। हिंदू धर्मशास्त्रात आणि संतांच्या अभंगात चंद्रभागेच्या स्नानाला विशेष महत्त्व दिले आहे। असं मानलं जातं की चंद्रभागेत एकदा डुबकी मारल्याने मानवाचे सर्व जन्मांतराचे पाप धुवून जाते। चंद्रभागेच्या पात्रातच भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे। विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी पुंडलिकाचे आणि चंद्रभागेचे दर्शन घेणे गरजेचं आहे। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अभंगात चंद्रभागेला साक्षात ब्रह्मस्वरूपिणी पाणी म्हटलं आहे। आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपुरात येतात। त्यांच्यासाठी चंद्रभागा हा भक्तीचा पहिला विसावा असतो। वारकरी सर्वप्रथम चंद्रभागेत स्नान करतात। त्यानंतर तिचे पाणी हातात घेऊन दर्शन घेण्याचा संकल्प सोडतात। चंद्रभागेचे वाळवंट हे संतांच्या मेळ्याचे ठिकाण आहे। येथेच अनेक संतांनी कीर्तने केली, अभंग रचले आणि विठ्ठल नामाचा गजर केला। आजही येथे ठिकठिकाणी दिंड्यांचे मुक्काम आणि भजन कीर्तन चालते। असं म्हणतात की भगवान विष्णू जेव्हा पुंडलिकाला भेटायला आलेत तेव्हा त्यांच्या पावलांच्या स्पर्शाने आणि पुंडलिकांच्या मातृपितृभक्तींच्या तेजाने ही नदी पावन झाली। तिने देवाकडे प्रार्थना केली की माझ्यामध्ये स्नान करणाऱ्या भक्तांना मुक्ती मिळावी आणि देवाने तिला ते वरदान दिले आणि आशीर्वाद दिला। या काळात चंद्रभागेचे पात्र भक्तांच्या गर्दीने फुलून जाते। आषाढी व कार्तिक एकादशीच्या दिवशी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रभागेत स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। सोमवती अमावस्या या दिवशी हजारो भाविक पवित्र स्नानासाठी चंद्रभागा नदीमध्ये येतात। चंद्रभागा ही केवळ एक जलप्रवाह नाही तर ती भक्तीचा प्रवाह आहे। विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत असताना चंद्रभागेच्या लाटांवर पडणारे सूर्याचे प्रतिबिंब आणि वारकऱ्यांच्या विठ्ठल विठ्ठल हा जयघोष मनाला एक वेगळीच शांती देते। चंद्रभागेचे पाणी कपाळाला लावल्याशिवाय वारकऱ्यांची वारी पूर्ण होत नाही, हेच या नदीचे सर्वात मोठे श्रेष्ठत्व आहे। असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग सोबत। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।